आज आपण झाडासाठी असं उपयुक्त खत बनवणार आहे ते की पंचामृतचं काम करणार आहे। याच्यामध्ये 5 पानं घेतले म्हणून मी पंचामृत म्हणते आणि त्याच्यात व्हिटॅमिनसुद्धा खूप आहे। याच्यामध्ये बघा तुम्ही मी कोरफडचे पानं कुचकरून टाकलेले आहे, त्याच्यासोबत सीताफळ टाकलेलं आहे, 1 वाटी बेसन आणि थोडासा गूळ टाकायचा। सीताफळ, पपईचे पानामध्ये एक छोटीशी पपई माझी तुटली ती पण टाकली, थोडासा गूळ टाकला। त्याच्यासोबत सीताफळ झाला आपलं, पपई झाली आपली, कोरफड झालं आपलं, कडुलिंब झाले, कडुलिंबानंतर पेरूचे पानंसुद्धा टाकले। चला तर आता याच्यात गुणधर्म पाहूया किती प्रमाणात आहे। तुम्ही हे जमिनीत कुजून म्हणजे खतसुद्धा बनवू शकता। आणि बघा एका बकेटमध्ये 1 मग मी असं टाकत असते, कलरचे मोठे बकेट आहे ना, त्याच्यामध्ये 1 ते 1.5 मग मी हे तयार झालेलं खत टाकते। आणि ह्या खतामध्ये मी देते ते बघा हे कीटकनाशकसुद्धा काम करते, कारण बघा म्हणून मी वरूनसुद्धा शिंपडत आहे। तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये घेऊन स्प्रेसुद्धा करू शकता, खत म्हणूनसुद्धा काम करेल आणि कीड दूर राहील या खतामुळे। आता सीताफळाच्या पानामध्ये अनोनिन नावाचे असे घटक असतात ना, जे कीटकनाशक म्हणून काम करतात, झाडाची मुळे पण मजबूत करतात। आणि पपईचे मध्ये तर भरपूर आहे, पपई पान आहे ना, आणि देठामध्ये सुद्धा यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यासारखे महत्त्वाचे पोषक तत्व भरलेली असतात। आणि म्हणून मी हे 5 पानं वापरलेली आहे। आणि जमिनीत त्याच्यामुळे काय सूक्ष्मजीव जे राहते ना, त्याची संख्यासुद्धा वाढते, म्हणून पपईचे पानंसुद्धा खूप उपयोग आहे। तुम्हाला कडुलिंब आणि कोरफड तर माहीतच आहे बागेसाठी किती उपयोगाला असते। कोरफडमध्ये पण नायट्रोजनचं प्रमाण असते, फॉस्फरसचं प्रमाण असते, तसं कोरफडमध्ये सुद्धा भरपूर गुणधर्म असते की जे कीड पण दूर राहतात आणि झाडांना एक नवीन ग्रोथ येते आणि मातीची सुपीकतासुद्धा वाढतात। आणि पेरूच्या पाण्यामध्ये सुद्धा कॅल्शियम आणि मॅग्नेशियम जास्त प्रमाणात असते, त्याच्यामुळे काय होते मातीसुद्धा भुसभुशीत होते। आणि माती भुसभुशीत झाली ना तर आपले झाडं छान अशी वाढ घेतात आणि निरोगी झाडं राहतात या सगळ्या खतामुळे। आणि पंचामृत याच्यासाठी म्हणते असे हे महत्त्वाची 5 पानं याच्यात घेतलेले आहे मी, त्याच्यासोबत आणि गूळ आणि बेसन काय करते हे खताची शक्ती अजून जास्त वाढवते। आणि तुम्ही बघा मी हे थोडं आपल्या वॉटर लिली कमळालासुद्धा देत आहे, कारण ऑर्गॅनिक खतं मी देत असते। आणि ह्या खतामुळे काय होते माझ्या वॉटर लिली कमळावर थोडीफार कीड मावा असं दिसलं ना मला, त्याचासुद्धा फायदा होईल। प्रत्येक झाडावर मी या खताचा उपयोग करते, वरूनसुद्धा शिंपडते। तुम्ही स्प्रे बॉटलमध्ये पाणी मिक्स करून झाडावर स्प्रे करू शकता। अशा ऑर्गॅनिक खतामुळे कीड दूर राहते, मातीची गुणवत्ता वाढते आणि तुम्ही महिन्यातून एकदा ह्या खताचा उपयोग करू शकता। कारण उन्हाळा असल्यामुळे काय होते झाडांना जास्त पाणी लागते आणि जास्त पाणी लागल्यामुळे झाडांना काय होते की खतं आपण दिलेले जास्त दिवस काळ त्याच्यामध्ये राहत नाही, ते निघून जातात आणि आपण लिक्विड खत देतात, कारण हे उन्हाळ्याचे लिक्विड खत खूप फायदेशीर ठरतात। त्याच्यामुळे मी अशा पद्धतीचे वेगवेगळे खतं देते, कधी या झाडांना तर कधी दुसऱ्या झाडांना असा प्रयोग सुरू असते। आणि पाणी द्यायचं काम पडलं ना त्याच्याच मिक्स करून असे खतं देत असते। नवीन झाडांची ग्रोथसुद्धा दिसून येईल तुम्हाला आणि खूप छान असा उपयोगाला येईल। एकाच खतामुळे होणार असं नाही, वेगवेगळे खतं बदलून द्यायची झाडांना। आणि पुरेशी ऊनसुद्धा आवश्यक असते, झाड आपण कोणत्या ठिकाणी ठेवलेलं आहे, कोणत्या झाडाला किती ऊन लागते किंवा कोणत्या झाडाची कटाई करणंसुद्धा आवश्यक असते, ह्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात बागकामामध्ये। ह्या हळूहळू अनुभवातून आपण शिकत जातो आणि बागकाम आपलं खूप छान होत जाते। आणि जसं बागकाम छान होते ना, झाडं ग्रो व्हायला लागते, तशी आपली आवडसुद्धा खूप जास्त वाढते। आणि बाहेरचे केमिकलचा उपयोग केल्यापेक्षा घरातल्या घरात आपण असे खतं जर बनवलं ना, आपली बाग सुंदर बहरणार आहे आणि कोणताही खताचा बाहेरचा उपयोग घेता येणार। आणि खत देताना आहे ना, जमिनी पूर्ण माती सुकूसुद्धा द्यायची नाही आणि थोडीशी नमीसुद्धा राहू द्यायची। आणि तुम्ही प्रत्येक झाडावर या खताचा उपयोग करू शकता। बघा मी सर्व झाडांवर करते, फक्त कोणत्या झाडाला किती प्रमाणात खत पाहिजे हे जाणून घ्या आणि त्याच्यानुसार द्या, कारण काही काही झाडं छोटे राहतात, जसे आपण लहान मुलांना औषध वगैरे देताना थोडी कमी प्रमाणात असते त्यांचं प्रमाण, मोठ्या झाडांना जास्त प्रमाणात असते। मी बघा माझ्या याच्या अडेनियमलासुद्धा हे खत देत असते, मी सर्व झाडांना देते, कारण उन्हाळा असल्यामुळे या खतांमुळे काही दुष्परिणाम होत नाही आणि छान असे झाडं ग्रो होतात। बघा माशा वगैरे सुद्धा याच्यावर होऊ शकतात, म्हणून हे खत झाकून ठेवा, परत या पाण्याचा अर्क उतरेपर्यंत मी हे खत म्हणून वापरणार आहे। तुम्हाला पूर्ण बाग देताना नाही दाखवली, कारण व्हिडिओही मोठा होते आणि इतकं बागमध्ये द्यायला वेळसुद्धा लागते, एकाच टाईमला बकेटनं देणं म्हणजे। परत मी झाकून ठेवते पाणी भरून आणि पुढच्या वेळेला राहिलेल्या झाडांनासुद्धा देईन। अशा पद्धतीने वेगवेगळ्या खतांचा वापर करून बागेमध्ये छान प्लांटला चमकसुद्धा येते, ग्रोसुद्धा होतं। व्हिडिओ आवडला तर चॅनल लाईक